रामकृष्ण हरी. मित्र, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणत असताना आपण या दिंडीमध्ये संतोषराव देगावकर राशीन गावचे की आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय आणि दिंडीचं महात्म्य जाणून घेऊया. नमस्कार. रामकृष्ण हरी. देगावकर. संतोषराव, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? 12वी. आपला व्यवसाय नेमका काय? कन्स्ट्रक्शन लाईनचं काम करतो. अच्छा, कन्स्ट्रक्शन लाईनचं. म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बिल्डिंग का म्हणजे रोड असं का ब्रिज? रोडचं. तर आपण केलेली अशी मोठी कामं कोणते सांगू शकता का? आम्ही शारदा कन्स्ट्रक्शन सुमितजी गणपतराव मोरगे यांच्या सहकार्यातून ह्या लाईन मध्ये आलेलो आहोत. त्यांच्या सहकार्याने आम्ही आता सुरुवात केलेली आहे. अच्छा, असं पण ऐकायला मिळालं की तुम्ही महाराष्ट्रभर पाण्याचे टँकर हे पुरवठा करतात. तर आपलं साधारणतः किती वर्षापासून पाण्याचे टँकर बनवण्याचा उद्योग सुरू आहे? 2001 पासून आमचं वर्कशॉप आहे फॅब्रिकेशनचं. आम्ही दुष्काळ असल्यामुळं आणि कन्स्ट्रक्शन लाईनला लागणारे टँकर बनवायचं काम मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. त्यावेळेस पासून आतापर्यंत 20 वर्ष आपण त्या सेवेत आहे. आतापर्यंत साधारणतः आता लोकांना टँकरची गरज पडते. काही लोकांना ट्रॅक्टरचे टँकर, काही लोकांना ट्रकचे टँकर. तर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे? काही लोकांना छोटे 1000 लिटर 1500 लिटर असे टँकर लागतात. तर 6000 लिटरचे टँकर व ट्रकचे टँकर असतात. 12000 लिटरचे जास्तीत जास्त प्रमाणात. आपण हाचा पुरवठा कुठं कुठं करता? जवळपास महाराष्ट्र सगळीकडे करतो. जास्त करून शारदा कन्स्ट्रक्शन नांदेडने आम्हाला हे काम मिळून दिलेलं आहे. त्यांच्याकडे जास्त प्रमाणात दिले नांदेड जिल्ह्यामध्ये आपण. अच्छा, म्हणजे आपला परिचय स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांच्यापासून का सुमितजी पासून? स्वर्गीय गणपतरावजी मोरगे साहेब हे 98 साली कर्जत तालुक्यात कुकडी कॅनलच्या कामासाठी आले असताना त्यांनी आम्हाला ह्या धंद्यासाठी खूप काही मदत केलेली आहे. आणि आमचा जे आज काय हा बिझनेस चालला आहे हा मोरगे परिवाराच्या किती कर्मचाऱ्यांना आपण फॅब्रिकेशन मध्ये नोकरी देता? 10 ते 15 लोक आमच्याकडे काम करतात. अच्छा, आणि हे सीझनल असतं का वर्षाची 12 महिने ऑर्डर प्रमाणे टँकर करता का तुम्ही टँकर तयार करून ठेवता? ऑर्डर प्रमाणे करतो. जास्त करून दुष्काळ असेल तर जास्त काम असते आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना हा 12 महिने लागणारं काम आहे टँकरचं, ते आम्ही बनवत असतो. अच्छा, तर एका बाजूला आपल्याला टँकरचा व्यवसायामध्ये भरपूर स्कोप असताना तुम्हाला म्हणतात ना मराठीत गाण खाजवायला वेळ मिळत नाही. एवढा असताना आपण या दिंडीमध्ये किती वर्षापासून सहभागी झालात? 3 वर्षापासून आम्ही ह्या संप्रदायाच्या दिंडीमध्ये येण्याचा आमचा सुमितजी गणपतराव मोरगे यांच्यामुळे प्रसंग आला. त्यांनी एकदा नांदेडवरून निघाले असताना तुळजापूरला आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन, पंढरपूरचं दर्शन घेऊन, शिंगणापूरच्या दर्शनाला गेलो, आळंदीला गेलो. आळंदी ते पुणे चालत आलो. पहिला दिवस आमचा प्रवास झाला. तिथून आम्हाला दरवर्षी यांच्या सोबत जावं, यांच्या सोबत राहावं असं आम्हाला वाटू लागलं, म्हणून आम्ही यांच्या सोबत राहिलो. जनरली म्हातारी माणसं दिंडीमध्ये सहभागी होतात की आता घरात आपण अपेक्षित नाहीत काय, मग तुम्हाला होम मिनिस्टर, मुलं, आई वडील या दिंडीमध्ये जायला कधी दिंडीला चाललो का अजून कुठं चाललो असं कधी विचारत नाहीत का? कधी नाही विचार. तर साधारणतः या दिंडीमध्ये तुम्हाला काय काय लोकांना सांगावंसं वाटतं की तुमचे अनुभव सांगा. दिंडीत काय काय अनुभव आले? नाही, दिंडीमध्ये ज्या वेळेस पासून आमचा पायी प्रवास चालू आहे त्यापासून कुठलीही अडचण नाही, कुठलाही त्रास नाही. ह्याच्यातनं गेल्यानंतर हे चांगलंच काही पण घडलेलं आहे असं समोर दिसलेलं आहे मला 3 वर्षात. म्हणून मला यांच्या सोबत सुमितजी मोरगे साहेबांसोबत येण्याची इच्छा दरवेळेस होती व आम्हाला त्यांनी घेऊन येतात. पहिल्या वेळेस त्यांनी तुम्हाला आणलं, मग आता पुढच्या वेळेस पासून म्हणजे दुसऱ्या वेळेस पासून तुम्ही त्यांच्या बरोबर येत गेलात का त्यांनी फोन करून आठवण करून देत गेले? नाही, त्यांनी आम्ही आमच्या सोयीच्छेने त्यांच्या सोबत आलेलो. अच्छा, तर या दिंडीमध्ये त्यांचं एकंदरीत
वागणं बोलणं आणि तुमचा स्वभाव, कारण एक दोन वेळा आपली वाढदिवसाला पण साहेबाच्या भेट झाली होती. हो काय? हो तर एकंदरीत लोक काय म्हणतात, वेळ मिळत नाही हो, वेळ मिळत नाही हो, आणि एक एक महिना दिंडी, हे बाबा हे 1,00,000 घेऊन जाऊन तुम्ही 10 जण दिंडी करून या, असेही म्हणणारे लोक असतात. एक आपली पंगत ठेवा म्हणणारे लोक असतात. मग तुमच्या व्यवसायावर या दिंडीच्या काळात काही दुष्परिणाम होत नाही का? कधीच नाही, कधीच नाही. अच्छा, मग तुम्ही इकडे आल्यानंतर तिकडे कोण बघतंय? सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे. कुठल्याही कामात कुठलाही अडचण अडथळा असं निर्माण होत नाही. आपण ह्या सत्संगाच्या मार्गावर जात असताना कधीही आम्हाला असं वाटलं नाही. आणि सोबत सुमितजी गणपतराव मोरगे आमच्या सोबत आहे, त्यांच्या प्रेरणेने हे सगळं व्यवस्थित आमचं चाललेलं आहे. त्यांचा आम्हाला कायमचा सपोर्ट भरपूर आहे. आणि त्यांच्यामुळं आम्ही ह्या क्षेत्रात आलेलो आहे. संप्रदाय म्हणा, त्यांच्यामुळे आम्हाला देवाची सेवा करायची संधी मिळली. पंढरपूर असू द्या, वाराणसी असू द्या, आम्ही ह्या ज्या मार्गाला लागलोय, फक्त त्या म्हणतात ना, जी संगत चांगली त्याचं भविष्य चांगलं. सुसंगती सदा घडो, सुसंगतीवर आम्ही आज इथं बसलेलो आहे. आमचा हा मार्ग नसताना, आमचा कोणी कुटुंबात पंढरपूरच्या वारीला कधी नाही येत असताना, कुणाच्या तरी संगतीने कुणाच तरी भविष्य घडतं असं म्हणणाऱ्यातनं हे जे आम्हाला आता जे आहे, ही प्रेरणा सगळी सुमित गणपतराव मोरगे साहेबाची आहे. तुमचं कुलदैवत? आमचं खंडोबा पालीचं. अच्छा, मग अगोदर पासनं कुलदैवतला वगैरे जाता का? जातो. अच्छा, तर वारकरी संदर्भात काही लोक म्हणतात 1 महिना चांगलं जातंय, रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पंचपक्वान्नाचे जेवण असतात, आमका असतात, दिंड्या मध्ये लोक वेगवेगळ्या सोयी करतात. तर तुम्ही लोकांना कधी पावसात भिजण्याचा योग आला का दिंडीच्या काळात? हो, खूप वेळा आला. मग त्यामुळे काही सर्दी पडस खोकला? थोडंफार नॉर्मल होते, पण असं काही नाही. माणूस या दिंडीत चालत असताना कधी आजारी पडत नाही. आणि आजारी पडून त्याची कुठलीही उद्याचा प्रवास आज थांबाला असं परिस्थिती घडत नाही. देव ह्या सगळ्या गोष्टीला एकदम समोर जायची हिंमत देतोय पांडुरंगाने. आपण पुढे चालत राहतोय. तुम्ही तरुणांना, उद्योजकांना तुमच्या अनुभवातनं काय सांगू इच्छिता? नाही, तुम्ही जर सेवा देवाची केली आणि तुम्ही ह्या वाटेने चालला, तर भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आपण ह्या सगळ्या धावपळत्या युगात एवढे मोठे माणसं, जर हे सुमितजी गणपतराव मोरगे एवढा मोठा त्यांचा कार्यभार असताना सुद्धा वेळ काढून महिन्याभर येतात, त्यांच्यासोबत आपण बी आपलं काहीतरी खिऱ्याचा वाटा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहतोय. ही अशी सेवा करायची संधी भगवंतांनी द्यावं, हीच इच्छा आमची शेवट असेल. तुम्ही अध्यात्माकडं कधीपासून वळलात? नाही, आमचा जेव्हा सुमितजी गणपतराव मोरगे यांच्याशी संबंध आला, त्यावेळेस पासून आम्हाला जास्त होता, पण जास्त गुढी पहिल्या कामाच्या हिशोबाने आपण जाऊ शकत नव्हतो. पण आज वेळात वेळ काढून आपण त्यांच्या सोबत कुठं ना कुठं जायची संधी आम्हाला आणि देवाच्या दर्शनाची संधी कायम भेटत चाललेली आहे. अच्छा, मग तुम्ही आता एकटे आलात, बरोबर आहे. मग घरच्यांना कुठे देवदेवाला त्यांचं म्हणणं असतं, आता आमच्या घरी तुम्हीच चालला, पंढरपूरला चालला, बालाजीला चालला, काशीला गेला, मग आम्हाला कधी नेताव का नाही? एक घरी गेल्यावर हेडमास्टरचा तगादा असतोय. तर मग त्याबद्दल तुम्हाला कधी फेस करावं लागतंय का? ते फेस केलं तरी आम्ही त्यांना घेऊन जातो वेळोवेळी. असं काय. तर एक नावातच संतोष आहे. आणि मी अनेक संतोष नावाची माणसं पाहिली की नावामध्ये काय लोक म्हणतात. तर एक संतोषरावजी देगावकर हे मराठवाडा नेता युट्यूबला या वारी संदर्भात, सत्संगा संदर्भात, अध्यात्मा संदर्भात बोलले. त्यांचं मी मराठवाडा नेता युट्यूब तर्फे मनपूर्वक आभार मानतो. आणि एक शेवटला विनंती करतो की तुम्ही श्रोत्यांना काय सांगू इच्छिता? पंढरपूरच्या वारीचा जर योग आला तर एकदा तरी भगवंताच्या दारात जावं, दिंडी चालत, आपल्या सगळ्या कामाला सोडून एवढं करण्याची संधी सगळ्यांना परमेश्वराने द्यावी. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.